मित्रांनो, या तिन्ही शब्दांना व्यवस्थित बघा आणि त्यांचा उच्चार सुद्धा व्यवस्थित वाचा आणि मला सांगा काय असेल याच्या मागची टेक्निक. दोन वॉवेल्स जेव्हा शब्दात सोबत येतात तेव्हा ते शब्द कसे वाचायचे व्यवस्थित ऐका. दोन वॉवेल्स ना जेव्हा सोबत येतात तेव्हा पुन्हा दोन टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे दुसरा वॉवेल जो असतो ना तो शांत बसतो आणि पहिला वॉवेल आपलं नाव सांगतो. उदाहरण बघूया. MAIN. आता यात दोन वॉवेल्स आहेत, ए आणि आय. आता हा शब्द वाचताना दुसरा वॉवेल जो आहे आय तो गप्प राहणार, म्हणजे आपल्याला त्याचा आवाज बिलकुल घ्यायचा नाहीये. आणि पहिला वॉवेल जो आहे ए तो आपला आवाज न घेता आपलं नाव सांगणार आहे. म्हणून MAIN चा उच्चार होईल म ए न मेन. मित्रांनो, ऐकायला ही पद्धत थोडी किचकट जरी वाटत असली ना तरी ही पद्धत खरं तर खूप सोपी आहे. थोडा सरावाची गरज आहे. चला दुसरा शब्द बघूया. JAIL. याला आपण जेल असं म्हणतो. JAIL असं म्हणतो का तर नाही. आणि ते का नाही म्हणत, कारण की याच्यावर टू वॉवेल्स कमिंग टुगेदर वाली टेक्निक लागू होते. दुसरा वॉवेल म्हणजे आय ला आपण विसरायचं आहे आणि पहिल्या वॉवेलचं आवाज न घेता त्याचं नाव घ्यायचं आहे. म्हणून JAIL चा उच्चार होतो JAL. जेल. RIOT. दोन वॉवेल्स आहेत आय आणि ओ आणि ते सोबत आले आणि म्हणून आपण टू वॉवेल्स कमिंग टुगेदर ही टेक्निक वापरणार आहोत. आपण काय शिकलो, जेव्हा दोन वॉवेल्स सोबत येतात तेव्हा आपण दुसऱ्या वॉवेलला विसरून जायचं आणि पहिल्या वॉवेलचं नाव घ्यायचं. आणि ही पद्धत आपण आता RIOT ला लावूया. RIOT मध्ये दुसरा वॉवेल आहे ओ. तो वॉवेल आपण विसरून जायचा आहे आणि पहिला वॉवेल आहे आय. आता आयचा आपण आवाज न घेता आयचं नाव घेणार आहोत आणि आयचं नाव होतं आय. म्हणून RIOT चा उच्चार होतो RIT. राईट. मित्रांनो, याआधी आपण आय आणि ओ असणारे शब्द बघितले. आता आपण थोडे आय आणि ई सोबत असणारे शब्द बघूया. शब्द आहे DIET. पहिल्या वॉवेलचं नाव घ्यायचं आणि दुसरा वॉवेल विसरून जायचा. म्हणून आपण आयचं नाव घेणार आहोत आणि ई ला विसरून जाणार आहोत. तर शब्दाचा उच्चार होतो डी चा आवाज ड, आयचं नाव आय आणि टी चा आवाज ट. म्हणून DIET चा उच्चार होतो डाएट. मित्रांनो, पण या व्हिडिओमध्ये OA असणारे शब्द कसे वाचायचे ते शिकणार आहोत. पहिला शब्द आहे LOAN. या शब्दाचा उच्चार होतो लोन. आता LOAN ला आपण लोन असं का म्हणालो? या शब्दाला आपण LOAN असं का नाही वाचलं? तुम्ही म्हणत असाल काय राव, काय असा प्रश्न विचारता? सोपे आहे. LOAN मध्ये दोन वॉवेल सोबत आले. दोन वॉवेल कुठले तर O आणि A. आणि दोन वॉवेल सोबत आल्यामुळे आपण टू वॉवेल्स कमिंग टुगेदर ही टेक्निक वापरली आणि म्हणून LOAN चा उच्चार झाला लोन. लोन मध्ये वॉवेल O चं नाव घेणार आहोत O आणि A ला आपण विसरून जाणार आहोत. म्हणून LOAN चा उच्चार होतो लोन. पुढचा शब्द बघूया. ROAD. कसा वाचायचा हा शब्द? दोन वॉवेल्स आहेत म्हणून टू वॉवेल्स कमिंग टुगेदर वाली टेक्निक आपण वापरणार आहोत. पहिला वॉवेलचं नाव घ्यायचं म्हणजेच O चं नाव घ्यायचं आणि A जो दुसरा वॉवेल आहे त्याला विसरून जायचं. म्हणून ROAD चा उच्चार होईल R चा आवाज र, O चं नाव O
आणि डी चा आवाज ड, म्हणून ROAD चा उच्चार होतो ROD, रोड. महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर. तुम्ही मागे राहू नका. लीप फॉरवर्ड विकसित टेक्निक्सचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा.